नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य वाढदिवसाच्या माहिती व पॉझिटिव्ह टिप्स। नेहमीप्रमाणे सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीला परिवर्तन आलेलं आहे आणि परिवर्तन नक्की व्हायला लागलेलं आहे आणि चांगल्या ठिकाणी परिवर्तन, देवाची कृपा, साधर्मिक लोकांकडून तुम्हाला मदत आणि काही नवीन लोकांची माहिती आणि तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईनिंग होणार आहे। म्हणजे जे काय आठवड्यामध्ये चांगलं होणार आहे त्याच्यासाठी तुमचं व्यवहार, बोलणं, वागणं एकदम पॉझिटिव्ह असायला पाहिजे। बिझनेस डील या आठवड्यामध्ये काही लोकांच्या एवढ्या मोठ्या होणार आहे की जे तुम्हाला कल्पना पण नव्हती आणि एवढं मोठं काम तुमच्या छोट्या हातून होणार आहे। म्हणजे जे लोकांना असं वाटते की आम्ही मोठं काम करायला गेलेलो आहे, आमचं काम होत नाही आहे, तर त्यांना एक आश्वासन कार्ड आहे की तुम्ही धैर्य सोडू नका, पॉझिटिव्ह थिंक करा, तुमच्या पेहरवेस आणि बोलण्यामध्ये भयानक सॉफ्टता आणा, तर बघा तुमचं काम कसं होतं आणि घरातून बाहेर जाताना काही शुभ सुकून करून जावा तर नक्की होईल। वृषभ राशी। वृषभ राशीला कर्ज थोडंसं वाढलेलं आहे आणि एक नवीन कर्ज घ्यायची तयारी आहे आपल्या घरासाठी, वाहनासाठी किंवा मुलांच्या एज्युकेशनसाठी। तर ते तुम्हाला घेण्यासाठी अजून कमीत कमी 2 ते 3 महिने लागेल। काही अशी माणसं आहे जे तुम्हाला बँकेकडनं किंवा अशा लोकांकडनं की थोडं त्रासदायक असू शकतात। चेंज करण्याची वेळ आली तर पटकन निर्णय घेऊन चेंज करून टाका, नुकसान होणार नाही आहे। स्त्रियांकडनं थोडंसं या आठवड्यामध्ये रागीट बोलणं ऐकावं लागणार आहे। काही असे प्रपंच आहे जे पूर्ण होत नाही, त्यांना राग अनावर होणार आहे। तर या आठवड्यामध्ये स्त्रियांनी पण थोडं शांत राहिलं, तलवार नाही घेतली तर चालेल। प्रत्येक वेळी तलवार बोलून काम होत नसते, काही वेळा सौम्यपणा, मृदूपणा आणि नम्रपणा लागतो। हे जर या आठवड्यामध्ये तुमच्यामध्ये आलं तर घराची शांती भंग होणार नाही, अन्यथा फायटिंग। मिथुन राशी। मिथुन राशीला मात्र स्टार कार्ड आलेला आहे, खूप वेळानंतर आलेला आहे। असं वाटते एखाद्या देवाची कृपा, युनिव्हर्सची कृपा तुमच्यावरती होण्याची पूर्ण चिन्ह आहे। गुंतवलेले पैसे डबल होणे, आकस्मिक धनलाभ होणे, एखाद्याला लॉटरी लागणे, एखाद्याला मोठी इन्कमचा सोर्स सापडणे आणि एखाद्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे। म्हणजे चांगलाच आठवडा आहे, स्वप्नपूर्तीचा आठवडा आपण म्हणू शकतो। आणि त्याच्यासाठी जे काय तुम्ही पाठीमागे मेहनत केली आहे ती चालू ठेवा, पुढे हे सगळं टिकवण्यासाठी पण चालू ठेवा। असं नाही आहे की सगळं झालं आणि तुम्ही निवांत बसला, नो, मेहनत सतत करायची आहे। जे काय देवाची कृपा आहे त्याला प्रसाद म्हणून थोडंसं ठेवा, थोडंसं गोरगरिबामध्ये मदत करा, तर तुम्हाला हे सगळं टिकून राहणार आहे। आठवडा अतिशय चांगला आहे। कर्क राशी। कर्क राशीला प्रवासातून मोठा फायदा होण्याची चिन्ह आहे। म्हणजे जर तुम्ही प्रवासातनं काही बिझनेस करत असाल, मार्केटिंग करत असाल किंवा तुम्ही एक्झिबिशन्समधनं कमवत असाल, तुमचा बिझनेसच एक्झिबिशन आहे, तर तुम्हाला त्याच्यातनं मोठा फायदा होण्याची पूर्ण चिन्ह आहे। काही लोकांकडनं ऑर्डर्स, आश्वासन आणि पैशासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे। ज्यांचं जसं बिझनेस, तर तुम्हाला हे जर एखादं अपॉर्च्युनिटी आली तर त्याला कॅच करा, त्याच्यामध्ये मेहनत घ्या आणि इथे पैशाचं लक यायला लागलेलं आहे। म्हणजे जे मेहनत तुम्ही वाढवणार त्याची पैसे येणार आहे। नुसतं घरामध्ये मुलांसाठी काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, थोडे पैसे कमी पडत असेल, कुठं ना कुठं थोडं कर्ज घ्यावं लागणार आहे, पण ते फेडून जाईल। सिंह राशी। मोठं ब्रोकन आट आलेलं आहे।
ईर्ष्या एवढी पेटलेली आहे की आपल्याला आता दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही आहे, किंवा आपल्याला कोणतरी छळलंय त्याला मोबदला द्यायचा म्हणजे ते ईर्ष्या करूनच द्यायचा आहे किंवा त्याला धडाच शिकवायचा आहे, असा पद्धतीचं ज्यांचे विचार आहे त्यांना 2 महिन्यानंतर हार्टमध्ये प्रॉब्लेम येणार आहे. हे वॉर्निंग आहे. म्हणजे या आठवड्यामध्ये स्वभाव सुधरा, व्यवस्था सुधरा आणि बोलणं तर अतिशय नम्र करा. तर रागीट बोलणं तुम्हाला खूप महाग पडणार आहे. इथं पण स्वार्थचे कार आहे. म्हणजे 4 चौघामध्ये पण जर तुम्ही काही खोटं बोलला, बडवून चढवून बोलला, मिरचा मसाला लावून कुठे काही गॉसिपिंग केलं, तुम्हाला सगळ्यांच्या समोर एक आरोपी म्हणून तयार होणार आहे. हे नको असेल. या आठवड्यामध्ये शांत राहा, हेल्थवरती फोकस करा. ज्या लोकांना पोटाचा त्रास आहे, विकार आहे, डॉक्टरनी सांगितलं ऑपरेशन गरजेचं आहे, त्वरित करून घ्यावं, नंतर त्रास वाटणार आहे. हे ज्यांना ज्यांना शक्यता आहे किंवा जाणवत आहे त्यांच्यासाठी आहे. कन्या राशी. कन्या राशीला दिवस बदलायचे स्वप्न आलेले आहे. असं वाटायला लागलंय की तुम्ही तुमच्या ज्या मेहनतीवरती पाणी फिरवलेलं, म्हणजे एक काम धरलेलं, थोडं यश नाही याला सोडून दिलं. व्यक्तीचं एक ग्रुप होतं, त्यांच्याकडनं तुम्हाला यश नाही आलं, त्यांना सोडून दिलं. असं जे काय तुमचा स्वभाव होता त्याच्यातनं परत तुम्हाला त्या ग्रुप, त्या व्यक्ती किंवा त्या जुन्या लोकांबरोबर परत काम करण्याची संधी मिळणार आहे. आता तरी तसं करू नका, कारण एक हा चान्स आहे, रिव्हर्सचा चान्स. जर तुम्हाला तसं देवाने दिला असेल तर त्याचा सदुपयोग करा. दुसरी गोष्ट, एम्परर कार्डचं म्हणणं असं आहे की स्थिरतेकडे कल आहे. काही लोक तुम्हाला असे भेटतील की ज्याच्याकडनं तुम्हाला कसं स्थिरता आणायची त्याचं गाईडलाईन मिळेल, पैसे मिळेल किंवा वास्तूमध्ये खरेदी होईल. आणि वास्तू खरेदी हे स्थिरतेचं कल आहे. सन कार्ड आहे. सन कार्डचं असंच म्हणणं आहे की जेवढी ऊर्जा तुमच्यामध्ये आता आहे त्याच्यापेक्षा डबल ऊर्जा तुम्हाला पाहिजे आहे. आणि सूर्य उपासना खूप गरजेची आहे. रोज सकाळी 10 मिनिटं जरी सूर्याचा प्रकाश तुमच्या शरीरावर घेतला तरीही तुम्हाला ऊर्जावान होता राहणार आहे आणि तुमची कामं पुढे सरकणार आहे, नेगेटिव्ह नाही राहणार. तुला राशी. तुला राशीला 4 ऑफ कॉइन्स कार्ड आहे. असं दाखवते कर्ज घेणं, कर्ज देणं आणि कर्जासाठी काही लोकांची मतं तुम्हाला जुळणार नाही. प्रॉपर्टी, शेती, जमीन, वास्तू, मुलांचं शिक्षण, व्हेकल ह्याच्यासाठी थोडं कर्ज उचलायची वेळ आलेली आहे आणि गरजेचं आहे, त्यावेळी तर करावंच लागणार आहे. काही लोकांची मत जुळली तर ठीक, नाही जुळली तरी पण ठीक आहे. परंतु ज्यांना गरज आहे त्यांची जर भागवायची इच्छा तुम्हाला असेल तर ते करणं गरजेचं राहील. दुसरी गोष्ट, घरामध्ये हजबंड अँड वाईफ, किंग आणि क्वीन असं वाटते की एक मोठा ठोस बिझनेस करायचा विचार करत असेल तर त्याच्यासाठी थोडं भांडवल पण कर्जमधनंच येणार आहे. मग काही सरकारी योजना आहे त्याच्यातनं जर तुम्हाला मिळत असेल तर ते शासकीय मदत तुम्ही घेऊ शकता. तिसरी गोष्ट, ज्या लोकांना 9 ऑफ कप्स म्हणजे असं म्हणते इमोशन खूपच अप अँड डाऊन होतात, ज्या लोकांना वारंवार चिडचिड होते, लोकांवरती विश्वासच नाही आहे, त्या लोकांनी या आठवड्यामध्ये स्वतःला मेडिटेट करायचं आहे आणि त्या मेडिटेशनमधूनच पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे. गॉसिपिंग, चर्चा, फोनवर वाईट लोकांशी बोलणं बंद करा. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला कुबेराचा खजाना सापडणार आहे असे चाहूल लागलेली आहे. कुठल्या तरी एका मोठ्या कामामध्ये जे कोण इन्व्हॉल्व आहे त्यांच्याकडून एखाद्या मोठ्या कामासाठी मोठे पैसे देण्यात येणार आहे. मग तुम्हाला तुमचे काम पुढे करण्यासाठी काही लोकांची जे मदत घ्यायची होती, कामं करायची होती, तर ते तुम्ही पॉझिटिव्हली करा. त्याच्यामध्ये टाळाटाळ किंवा फसवणूक अजिबात नको, तुमच्यावर जर कुणी विश्वास ठेवला आहे. दुसरी गोष्ट, घरामध्ये स्त्रियांना थोडा आजारपण, थकवा किंवा मानसिक त्रास मुलीकडनं होणार आहे. ज्या मुली हट्टी झालेल्या आहे, ऐकत नाही आहे, आई वडील आजारी आहे, पैशाला कमी आहे परंतु त्यांचे खर्च कमी होत नाही आहे, असतं ज्यांच्या घरामध्ये मुली आहे
त्या लोकांना या आठवड्यामध्ये थोडंसं स्वतःचा पैसा कसा कमवायचा त्याच्याकडे कल ठेवा. काही लोकांच्या घरामध्ये असं दाखवते की लहान मुलं, खेळणारी मुलं, त्यांना दुखापत होण्याची चिन्ह आहे. खेळताना, पळताना, सायकल शिकताना असं काही जर असेल तुमच्या घरामध्ये किंवा रोड क्रॉस करताना खूप बारीकाईनं त्यांचं लक्ष ठेवा. काही ना काही थोडंसं त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. धनुराशी. धनुराशीला धनुराशीचंच कार्ड आहे, बाणाचंच कार्ड आहे. राशीमध्ये असे संकेत असतात आणि कार्ड्समध्ये चिन्ह असतात. ते जर आले एकदम व्यवस्थित तर असं समजू शकतो की कार्ड आणि आठवडा दोन्ही पॉझिटिव्ह जाणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह कार्ड, पॉझिटिव्ह आठवडा. एवढंच आहे की डेथ कार्ड बरोबर आलेला आहे. एखादी दुःखद बातमी, एखादी व्यक्ती खूपच एकदम आजारी असेल तर त्याची सुटकेची वेळ किंवा काही लोकांचा अचानक ॲक्सिडेंटल काहीतरी काम होणार आहे. मग हे थोडंसं दुःखद आहे. बाकी आठवडा पॉझिटिव्ह आहे. वाहन फास्ट चालवायचं नाही किंवा रात्रीचा प्रवास करायचाच नाही आहे. या आठवड्यामध्ये पूर्ण सूचना आहे की तुम्हाला जर एवढी सूचना मिळाली आहे आणि तुम्ही रिस्क घेतली, नंतर काही झालं तर जबाबदार तुम्ही आहे. फॅमिलीचा विचार करून नंतर रिस्क घ्या. या आठवड्यामध्ये उधार दिलेली रक्कम परत मिळणार नाही. थोडंसं या आठवड्यामध्ये उधार देण्याकडे कल नसावा. तुमची वसुली तुमच्या पद्धतीने करून घ्या. मकर राशी. मकर राशीला परिवर्तनचा काल आहे. खूप चांगली अपॉर्च्युनिटी, शाबासकी आणि हेल्थवरती या आठवड्यामध्ये फोकस आहे. असं वाटते की कामामध्ये एवढा बोजा आहे की आपल्याला हेल्थवरती फोकस करता येत नाही आहे. फिरायची इच्छा आहे, पाड्याच्या ठिकाणी जायची इच्छा आहे, समुद्र बघायचा आहे, फ्रेंडसोबत जायचं आहे, पण कुठेच वेळ नाही आहे. एक निर्णय पॉझिटिव्ह घ्या, थोडासा वेळ काढा आणि न्यू बिगिनिंग, न्यू क्रिएशन, न्यू आयडिया, जे काय तुमचा छंद आहे त्याला जोपासायची पूर्ण सुरुवात करा. काही का असेल ना, ड्रॉइंग असेल, आर्ट असेल, सिंगिंग असेल, म्युझिक असेल, कला असेल, कुठलंही क्षेत्र असेल, पण जे तुम्ही गुप्त मनामध्ये मारून टाकलेली इच्छा आहे, लेडीजनी किंवा जेंट्सनी, तर तुम्ही त्याला प्राधान्य द्या. आठवडा खूप चांगला आहे. त्याच्यानंतर पण त्याच्यामध्ये यश मिळेल. कुंभ राशी. कुंभ राशीला हँगमॅन आहे, विथ स्टार कार्ड आहे. एक मोठी रक्कम यायची आहे किंवा मोठं काम व्हायचं आहे, अचानकपणे अडकणार आहे. बंद नाही म्हणत, अडकणार आहे. मग हे जे अडकलेलं काम आहे त्याला जर परत पूर्ण करायचं असेल, थोडे मनी खर्च येणार आहे. नाही तर कसं असते, राजकारणामध्ये असते, खोके पाठवायला लागतात. असं काहीतरी घटना घडणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं हँग होण्यासारखं वाटणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्रास पण होण्याची शक्यता आहे. हे नको असेल तर पहिल्यापासून सावधानतेचा इशारा आहे, तसा कुठल्याही भानगडीत पडू नका. आकस्मिकपणे धन नाश होण्याची चिन्ह आहे. शेअर मार्केट, जुगार, मटका किंवा माहीत नाही त्या ठिकाणी जर पैसे कोणाच्या विश्वासावर दिले आणि खूप लांबच्या जागेला एखादी जागा घेण्याचा मोह आवरला नाही तर नुकसान फिक्स आहे. राहत्या गावाच्या आजूबाजूमध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट केली तर ओके आहे, पण खूप लांब जिथं काय आपण ओळखत पण नाही कोणाला, त्या जागेला इन्व्हेस्टमेंट या आठवड्यात करू नका. असं पण करायची नसते. मीन राशी. मीन राशीला सफाई असं मिळते की तुम्हाला बक्षीस मिळण्याचं कारण आहे. राजकारणामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, कुणाला पैसे लावायचे असेल तर त्याच्यासाठी मोबदला मोठा चांगला मिळणार आहे, तशी वेळ आलेली आहे. उपाययोजना तुम्ही बघा कुणाला कसं द्यायचं, पण एक मोठी इन्व्हेस्टमेंट तुमच्या हातानं होत आहे. आणि ज्या लोकांचं असं काही नाही आहे तर त्या लोकांना चांगली ऑफर, संधी किंवा त्याच्यातनं काम कसं करायचं त्याच्यासाठी काही लोकांचं मार्गदर्शन मिळणार आहे. काही लोकांना चक्क घर सोडून लांब जाण्याची वेळ आलेली आहे की आता आपलं इथं काहीच खिचडी शिजत नाही आहे, दुसऱ्या गावात जाऊन खिचडी बनवूया.
तर ते पण तुम्ही करू शकता, पण पॉझिटिव्ह लोकांबरोबर थोडंसं नियोजन करून गेला, पैशाचं गणित कुठं चुकणार नाही त्याची काळजी घ्या. या आठवड्यामध्ये वादविवाद कोणाबरोबर करू नका. वादविवादाला समोर जायची तुमची इच्छा नसेल आणि वादविवाद झाला तर तुम्ही तिथे शांत राहा. हे होतं 12 राशीचं भविष्य. आता आपण बघूया वाढदिवसाची माहिती. केतूचं कार्ड आलेलं आहे. असं वाटते की या आठवड्यामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना केतू ग्रहाची उपासना करावी कंपल्सरी लागणार आहे. कारण इथं कार्डमध्ये असं दाखवते की वैयक्तिक तुमच्या कामामध्ये शारीरिक अडचण येणार आहे आणि जे काय मोठं काम करायचं होतं त्याचवेळी हेल्थ बिघडणार आहे. मग एक्झाम असेल, स्पर्धा परीक्षा असेल, कुठली राजकीय सेवा परीक्षा असेल आणि नेमकं त्याचवेळी तुमची तब्येत बिघडेल. म्हणजे तुम्हाला खेत छुडावे खेत अशी प्रकारची घटना घडणार आहे की तुम्हाला एंड टाईमाला बदल करावा लागेल. तर वर्षभर हेल्थचं पहिला कार्ड आलेला आहे. हेल्थवरती फोकस करा. कुठेही असं तुमची एक्झामच्या जवळपास असं काही खाऊ नका की ज्याच्यामुळे तुमची एक्झाम किंवा काही महत्त्वाची कामं अडकतील. दुसरी गोष्ट, सेलिब्रेशन पार्टी तर आहे या वर्षभरामध्ये, नुकसान नाही आहे आणि सेलिब्रेशन पार्टी चांगल्या ठिकाणी होणार. कामं मिळणार, कामे मार्गी लागणार. काही जवळपास जे मित्र फिरतात तुमच्या आता ग्रुपमध्ये आहे आणि ते लोकांना असं वाटते की तुम्ही सतत पैसे खर्च करता आणि तुमच्याकडं पैशाचा भंडार आहे, आम्ही तर काहीच नाही आहे, अशा लोकांपासून दूर राहा. आपल्या बराबरीच्या लोकांबरोबर मैत्री करा. एकदा तू एकदा मी असा व्यवहार ठेवा. मुलींसाठी कार्ड आलेला आहे. ज्यांचा वाढदिवस या आठवड्यामध्ये आहे त्या मुलींना असं वाटते की आम्ही कुठे ना कुठे आमची एक इन्कमचा सोर्स वेगळा पाहिजे आहे. तर तुम्हाला एक सूचना आहे, तुमच्यामध्ये फ्रस्ट्रेशन ब्रेक करायची ताकद जबरदस्त आहे. जर तुम्ही स्वतःला कुठे ना कुठे एखाद्या असा छंदमध्ये किंवा एखादी कलामध्ये इन्व्हॉल्व केला तर तुमचं काम वैयक्तिक खूप पुढे जाईल. पैसे तर मिळणार, काम पण होणार आणि नामना पण होणार. तर मुलीने या आठवड्यामध्ये वाढदिवस असेल तर एवढी काळजी नक्की घ्यायची आहे. देव उपासना तुम्हाला हनुमान चालीसा, हेल्थसाठी धन्वंतरीचा फोटो आणून धन्वंतरीची पूजा, धन्वंतरीचे मंत्र किंवा मंदिरात जाऊन धन्वंतरीचे दर्शन करणे तुमच्यासाठी चांगलं राहील. अख्ख्या धन्याचा वापर जर घरामध्ये वर्षभरासाठी केला, थोडं धन्याचं पाणी पीत राहिला तर तुम्हाला हेल्थ एकदम ओके राहणार. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. पॉझिटिव्ह टिप्स आता तुम्हाला हे पण द्यायची आहे की आपण राहूच्या उपायावरती बोललेलो मागच्या आठवड्यामध्ये की तुम्हाला राहू बिघडला असेल तर आपण हे केलं तर घरामध्ये हे होतं. पण केतूला पण एवढंच चांगलं करायला लागते, कारण राहू आणि केतू मिळून एक शरीर तयार होतो. मग आपण केतूवरती ती चर्चा आहे की केतू काय आहे. केतू एक धार्मिक ग्रह आहे आणि तो ज्यांच्याबरोबर ज्या ग्रहाबरोबर बसतो त्या ग्रहाचे फळ शुभ फळामध्ये कन्वर्ट करतो. पण त्याला चांगलं घर मिळायला पाहिजे. कुंडलीमध्ये लग्न स्थान आहे, पंचम आहे, नवम स्थान आहे किंवा 12वा घराचा केतू हा मोक्षदायी म्हटला जातो. तर अशा घरामध्ये जर केतू असेल तुमच्या पत्रिकेमध्ये तर ते तुम्हाला थोडं अध्यात्मामध्ये ओढतो. आणि अध्यात्मामध्ये प्रत्येकाला असं वाटते की अध्यात्म म्हणजे देव पूजा असं नसतंय. वागणं आचरण हे पण अध्यात्म आहे. तुम्ही कुणाबरोबर मिळता, कुणाला बोलता, कुणाबरोबर कसे वागता, हे एक अध्यात्म जर तुमच्या आतमध्ये असेल, केतू ग्रह स्ट्रॉंग केला असेल तर ते आपोआप आतनं बाहेर येणार. जे लोक भाषण देतात, उपदेश देतात, संस्कार देतात, तुम्हाला काही ज्ञानी लोक माहीत असेल तर त्यांचा केतू स्ट्रॉंग असल्याशिवाय ते लोक असे लोकांना उपदेश देऊ शकत नाही की ज्यांच्या उपदेशमध्ये हजारो लोकांचं कल्याण होते. मग हे केतू स्ट्रॉंग कशामुळे होतं ते पण आपण बघूया. डॉगची सेवा केल्यानं केतू स्ट्रॉंग होतो. त्यांना खाऊ दिलं, त्यांचे औषधोपचार केले, त्यांना बरं वाईट नसताना आपण दवाखान्याला घेऊन गेलो. कुणाला आजारी आहे त्याच्यामध्ये तुम्ही दवा डोनेट करता, औषधं डोनेट करता, केतू स्ट्रॉंग. तुमच्या घरामध्ये आजारपण येणार नाही. आपण काही वेळा हॉस्पिटल्समध्ये बघतो की काही गरीब लोक येतात, गरजू लोक येतात, त्यांच्याकडे पैसे नसतात. जर त्यावेळी तुम्हाला असं जाणवलं की याच्याकडे पैसे नाही म्हणून तो औषध घेऊ शकत नाही, 100, 200, 500 रुपयाचा खर्च त्यांचा तुम्ही करा आणि बघा तुमचा केतू एकदम स्ट्रॉंग होतो. आकस्मिक धन लाभ देणारा ग्रह आहे. थोडंसं पॉझिटिव्ह केलं ना, लाभ लई मोठा देतो. अध्यात्म, सत्संग, गुरुदर्शन, मंदिरामध्ये जाणे, मंदिराचे काम करणे, मंदिराच्या पायऱ्या स्वच्छ करणे, हे सगळं धार्मिक कार्य आहे तर केतू खुश होतो. एक छायाग्रह आहे पण त्याचं वर्चस्व खूप आहे. जसा राहूचा प्रभाव आहे तसा केतूचा पण आहे.
तुम्ही केतूचं रत्न लसूण विचारून घालू शकता. ज्यांना खूप भीती वाटते, अध्यात्मामध्ये ओढ नाही आहे आणि व्यसनी लोक आहे, तर त्यांना तुम्ही सोडवायसाठी असं एक रत्न वापरू शकता. दुसरी गोष्ट, स्त्रियांचा अपमान केलेला कधी केतूला चालत नाही. तुमच्या घरामध्ये कळत किंवा न कळत काही स्त्रियांचा वरती अतिशय राग केला जातो. 24 तास त्यांच्यावरती बोट ठेवलं जातं आणि 24 तास त्याच्यावरती प्रत्येक व्यक्ती, घरची एक 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 व्यक्ती आडीपाडीनं तासानं त्याच्यावर वरडत असते. मग ती जी स्त्री आत्म दुःखी असते, ती स्त्री स्वतःच्या मरायची कामना करत असते. काही वेळा घरातनं पळून जाऊ, कुठंतरी आत्महत्या करू, असे विचार येत असतात आणि काही लोक करतात पण. सासराचा छळ आहे, तुम्ही बघितलेला आहे की किती लोकांनी आत्महत्या केली आहे. हे जे विचार आपल्या घरातनं एखाद्या स्त्रीला जर मिळत असेल आणि जर तिच्या मनात असे विचार येत असेल, सगळं घर केतूच्या वाईट एनर्जीमध्ये फिरत असते. म्हणजे स्त्रियांना सन्मान देणं यावर्षी तर असं पण खूप महत्त्वाचं आहे. शनी कुणाला सोडणार नाही. जर तुम्ही स्त्रियांबरोबर, नोकर चाकरबरोबर, कर्मचाऱ्याबरोबर, शूद्र आणि भिकारी लोकांबरोबर वेडं वाकडं वागला आणि त्यांचा काम करून मोबदला नाही दिला, श्रमिक वर्गाबरोबर ह्या वर्षभरामध्ये वाईट वागायचं नाही आहे. आणि म्हणून श्रमिक वर्गाने तो डोक्यावर बसायचं पण नाही आहे, हे तुम्हाला राजदंड मिळेल. त्यामुळे तुम्हाला केतू ग्रहासाठी केतूचे मंत्राचा जप करणे, घरामध्ये केतूचा उपाय म्हणून तुम्ही एखादा ऑरेंज कलरचा झेंडा घराचा बरोबर ईशान्य कोपऱ्यामध्ये छोटासा झेंडा लावू शकता, ज्याच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते. पितृसाठी तुम्ही जेव्हा काही दानधर्म, पुण्यधर्म करता किंवा त्यांना खाण्यापिण्यासाठी काही वस्तू देता, त्यांच्या तिथीच्या विधी किंवा श्राद्धच्या वेळी जे काही दानधर्म करता, महिन्याला करत राहा. स्ट्रीट डॉगना फूड देणे, कॅट्सना फूड देणे, दूध चारणे, औषधोपचार करणे, हे सगळ्याला केतू स्ट्रॉंग होतो. आणि ज्या लोकांना अचानक धंदा बंद पडतो, एकदम एक धंदा बंद आहे, दुसरा धंदा चालू केला, तो बंद पडला, तिसरा चालू केला, पैशाचं नुकसान, फसवणूक, केतू बिघडलेला आहे कुंडलीमध्ये, त्याशिवाय हे होणार नाही. त्यामुळे केतूचे उपाय चांगले करा. पत्रिकेमध्ये कुठं केतू आहे तपासून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मात करा. तर हे दोन्ही उपाय राहू आणि केतूचे आपण एक एपिसोडमध्ये बघितले. तर तुम्ही छोटे छोटे उपाय केले तर फरक नक्की पडेल. आणि केतूचा दान जे काय करायचं आहे ते तुम्ही वस्तूचं दान करू शकता. कंबल आहे, चप्पल आहे, छत्री आहे, पाणी आहे, हे सगळ्या वस्तू तुम्ही त्याच्यासाठी दान केल्या एखाद्या मंदिरमध्ये गरजूंना किंवा शालेय शिक्षकाला, तर त्यांना ते शालेय वाटप केलं, दप्तर दिले, स्वेटर दिले, त्यांना काही पेन्सिल बॉक्स दिले ज्याच्यामध्ये काळी लीड आहे, सिस्पेन आहे, तर तुम्हाला ते केतूचं फळ चांगला प्राप्त होतो. घरात चहा देणे, म्हणजे समजा बायकोला तुम्ही 1 कप सकाळी उठून चहा पण देताय, जरी तिनं केले असेल पण तरी तिच्या हातात तुम्ही चहा देताय, त्यांना पण केतू आणि राहू दोन्ही स्ट्रॉंग होतात आणि प्रेम वाढतो. बनवून दिला तर अतिशय चांगला आहे. काही स्त्रिया खूप भाग्यवान आहेत ज्यांना आपले नवऱ्याने चहा बनवून देतात आणि त्या लोकांचा केतू स्ट्रॉंग होतो आणि त्यांच्या घरामध्ये शांतता मिळते, मुलांना पण शांतता वाटते. तर असे काही उपाय आहे जे आपण करत राहिलो तर फरक नक्की पडतो. तर कार्यक्रम कसा वाटतो तुम्ही यूट्यूबवरती कमेंट्स लिहा. तुमच्या काही समस्या असेल तर ते मला पर्सनलमध्ये पाठवा, माझा नंबर दिलेला आहे. तर त्याच्यावरती आपण समाधान पण शोधू. काही छोट्या पेड सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये तुम्ही फायदा घेऊ शकता. प्रतीक्षा करा कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये. नमस्कार.